5 लवंग जाळल्यावर नकारात्मक शक्ती कशी तडपते. नाथ उपदेश. नमस्कार नाथ भक्तांनो. आदेश आदेश आदेश. आज मी तुम्हाला असा एक गुप्त, सोपा पण अत्यंत प्रभावी नाथ उपाय सांगणार आहे, जो हजारो वर्षापासून नाथ संप्रदायामध्ये गुप्तपणे केला जातो. हा उपाय आहे 5 लवंग जाळण्याचा उपाय. हा उपाय केल्यावर शत्रूची वाईट ऊर्जा स्वतःच नष्ट होते. तुमच्यावर केलेले करणी बाधा दृष्ट परत फिरतात आणि नकारात्मक शक्ती तरपडून दूर पळते. लवंगाचे गूढ आध्यात्मिक रहस्य. नाथ संप्रदायामध्ये लवंगाला अग्नी तत्वाचे प्रतीक मानले जाते. लवंगामध्ये असते तेज, उष्णता आणि सूक्ष्म शक्ती नष्ट करण्याची क्षमता. म्हणूनच जुने नाथ बाबा म्हणायचे, जेथे लवंगाचा धूर पोहोचतो तेथे वाईट शक्ती थांबू शकत नाही. 5 लवंगच का प्रश्न पडतो. 3, 7 नाही, फक्त 5च का? नाथ परंपरेनुसार 5 लवंग म्हणजे पहिला आहे पृथ्वी, दुसरा आहे जल, तिसरा आहे अग्नी, चौथा आहे वायू आणि 5वा आहे आकाश. हे 5ही तत्व जेव्हा एकत्र जागृत होतात तेव्हा कोणतीही नकारात्मक शक्ती टिकत नाही. हे सर्व उपाय करण्याची योग्य वेळ. हा उपाय करा अमावस्येच्या रात्री, पौर्णिमेला किंवा मंगळवार, शनिवार सूर्यास्तानंतर करायचा आहे. हे सर्व उपाय काय करायचे? अमावस्येला करायचे आहेत, पौर्णिमेला करायचे आहेत, मंगळवारी किंवा शनिवारी करू शकता आणि सूर्यास्तानंतर सुद्धा हे सर्व 5 लवंगाचे उपाय तुम्ही या ठिकाणी करू शकता. 5 लवंग जाळण्याची विधी. प्रथम शांत मनाने बसा. समोर दिवा लावा. एक तांब्या किंवा लोखंडी वाटी घ्या. आता त्यात वाटीत 5 लवंगे ठेवा. लवंग पेटताना मनात म्हणायचं आहे, माझ्यावर असलेल्या सर्व वाईट इच्छा, शत्रूच्या नकारात्मक भावना आणि अदृश्य बाधा या अग्नीत नष्ट व्हावे. नाथ मंत्र. लवंग जळत असताना 11 वेळा हा मंत्र म्हणा. ओम नमो गोरक्षाय नमः. माझे रक्षण करा. धूर घरात फिरू द्या. विशेष घराचे कोपरे, मुख्य दरवाजा आणि उशी जवळ सुद्धा हे धूर फिरायचे या ठिकाणी आहे. हा मंत्र केल्यानंतर हे सर्व करायचे आहे किंवा हे सर्व होताना तुम्हाला दिसून येईल. उपाय केल्यानंतर होणारे अनुभव. हा उपाय केल्यानंतर अनेक लोक सांगायचे, शत्रू स्वतःहून दूर होतो, सतत त्रास देणारे लोक शांत होतात, भांडणे अडथळे कमी होतात, भीती, स्वप्नदोष, अस्वच्छता किंवा अव्यवस्थता नाहीशी होते. काही वेळा तर ज्यांनी वाईट इच्छा केली तो स्वतःच अस्वस्थ होतं, कारण ऊर्जा परत फिरते. महत्वाच्या सूचना. चूक करू नका. रागात उपाय करू नका. कोणाचे नाव घेऊ नका. वाईट हेतू ठेवू नका. नाथ उपाय नेहमी संरक्षणासाठी असतो, नाशासाठी नाही. नाथ संदेश. नाथ बाबा म्हणतात, शत्रू बाहेर नसतो, तो ऊर्जा स्वरूपामध्ये असतो. ऊर्जा शुद्ध झाली तर शत्रू आपोआप नाहीसा होतो. शेवटचा शब्द. जर तुमच्या आयुष्यामध्ये अचानक अडचणी वाढल्या असतील, लोक विनाकारण विरोध करत असतील, घरात नकारात्मकता वाटत असेल, तर 5 लवंगाचा हा उपाय एकदा नक्की करून पहा. आदेश नाथांचा आहे, परिणाम निश्चित आहे. समारोप करताना तुम्हाला एवढं सांगणं, आदेश आदेश आदेश. जय गोरक्षनाथाय नमः. जय नवनाथाय नमः. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य नवनाथाय नमः. ओम चैतन्य गहिनीनाथाय नमः. ओम चैतन्य कनिफनाथाय नमः. ओम नमो आदेश अलख निरंजन.